मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। जानेवारी 19वा हप्ता निधी वितरण कधी होणार आहे? GR आलेला आहे, पण किती तारखेला खात्यात पैसे जमा होणार, पेंडिंग हप्ता कोणाला जमा होणार, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता पेंडिंग हप्त्याबाबत म्हटलं तर कोणते महिने असणार आहे? नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता। ज्या लाडक्या बहिणींची EKYC चुकली होती किंवा EKYC झालीच नव्हती त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नव्हते। काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला होता, परंतु काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही हप्ते जमा झाले नाही किंवा डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही। आता जे पेंडिंग हप्ता असणार आहे तो असणार आहे 4,500 रुपये। 4,500 रुपये म्हणजे कोणते? नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 व जानेवारीचे 1,500 असे एकूण 4,500 रुपये कोणाच्या खात्यामध्ये जमा होतील किंवा जे GR दिला आहे त्यामध्ये काय माहिती आहे किंवा किती तारखेपर्यंत पैसे जमा होतील ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुम्हालाही माहिती आहे लाडकी बहीण योजनेबद्दल सगळी सविस्तर योग्य माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत असतो व ते खरीच माहिती असते, विथ प्रूफ असते। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी होते की ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नव्हते, EKYC चुकली होती व लास्ट काही महिन्यांमध्ये म्हणजे 2 महिन्यांमध्ये GR सुद्धा आला नव्हता। कारण का? आचारसंहिता होते, इलेक्शन सुरू होते। परंतु आता आचारसंहिता नाही व हा GR सुद्धा आलेला आहे। तुम्ही GR पाहू शकता, ज्यामध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत। आता हे आर्थिक वर्ष बघा 2025-26 असणार आहे। मग आपल्याला असं वाटेल की हे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आहेत ते सुद्धा जमा होणार आहे का? तर लक्षात घ्या, नवीन आर्थिक वर्ष कधी सुरू होईल? 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे व आपल्याला सुद्धा माहिती आहे की पुरवणी मागणीच्या मार्फत लाडक्या बहिणींना 2 ते 3 महिन्याचे पैसे आधीपासूनच मागून ठेवले होते। माननीय आपले उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार यांनी पुरवणी मागणी केली होती व त्यामध्ये सुद्धा 6,103 कोटी रुपयांची मान्यता मिळाली होती लाडक्या बहिणींसाठी। मग माननीय उपमुख्यमंत्री जे एकनाथजी शिंदे आहे त्यांनी सुद्धा सांगितले की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पेंडिंग हप्ते जमा होणार आहे। पण या GR मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, नमूद केलेलं आहे ते पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक वगैरे देण्यात आलेली आहे। तर समाज कल्याण अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जे काही लेखाशीर्ष खाली 3,960 कोटी, बघा किती निधी आहे, 3,960 कोटी इतका नियतत्व मंजूर केले आहेत। परंतु इथे वित्त विभागाच्या संदर्भ दिन रोजीच्या जे काही 7/4/2025 रोजीच्या परिपत्रक नव्हे सन 2025-26 या आर्थिक वर्षांकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांचे माहे जानेवारी 2026 या महिन्याचे आर्थिक लाभ बघा किती कोणत्या महिन्याचा असणार आहे? जानेवारीचा हप्त्याबाबत या अपडेट देण्यात आलेली आहे। GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जानेवारी 2026 या महिन्याची 98.45 म्हणजे 98.45 कोटी इतका निधी काय केलेला आहे? प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरण करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। जर आता 1 ते 2 दिवसांमध्ये म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत GR निघाला तर त्यामध्ये जर पेंडिंग हप्त्याबद्दल काही माहिती देण्यात आली तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा होतील नाही। तर मागच्या वेळेस जसं जून जुलै महिन्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना काय केलं होतं की अपात्र करण्यात आले होते व नंतर डायरेक्ट ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे जमा झाले होते, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, पण पेंडिंग हप्त्याचा काही विषय नव्हता। तर सध्या तरी पेंडिंग हप्ता नाही मिळणार लाडक्या बहिणींनो। हे जानेवारी हप्त्याबद्दल माहिती आहे। ज्या लाडक्या बहिणींची EKYC दुरुस्ती झालेली आहे त्यांना सुद्धा आता पुढील हप्ते मिळणार आहे, तुम्ही पात्र झालात तर। ज्यांची EKYC झाली नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत। पण सरकारकडे एक विनंती आहे, तुम्ही जसे इथं EKYC दुरुस्तीसाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे तसंच तुम्ही EKYC साठी सुद्धा नवीन EKYC प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा नक्कीच इथे मदत केली पाहिजे आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण लाडक्या बहिणींना गरज आहे म्हणून तुम्ही ही योजना सुरू केलेली आहे, ना की लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त अपात्र करण्यासाठी। आता EKYC प्रक्रियामुळे खूप लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। जर त्यामध्ये EKYC झाली असून अपात्र झाले असते तर ठीक आहे, पण EKYC झाली नाही
OTP प्रॉब्लेम असो, एकल महिला आहेत, कागदपत्रे नव्हते किंवा सर्व्हर डाऊन होते, वेबसाईट सुरू नव्हते, या कारणांमुळे लाडक्या बहिणी अपात्र झाल्यामुळे नक्कीच तुम्ही लाडक्या बहिणीचा विचार करा व eKYC करण्यासाठी पुन्हा एकदा वेबसाईट सुरू करा. तर जानेवारी 19वा हप्ता निधी वितरण 1,500 रुपयांचा होणार आहे. सध्याच्या GRच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे. पण जर नवीन GR आला तर पेंडिंग हप्ता सुद्धा जमा होऊ शकतो. किती तारखेपर्यंत पैसे खात्यात जमा होतील तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 20 ते 23 तारखेपर्यंत बघा. 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जानेवारी हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी तुम्ही जर जे बँकेची eKYC असो किंवा लिंकिंग आहे ते केलं नाही किंवा आधार लिंकिंग आहे किंवा मोबाईल तुमचा कनेक्टेड नाही, हे सगळं जे असेल ते करून घ्यायचं आहे. कारण असं नको की पैशांचं वितरण सुरू झालं व तुमचं बँक लिंकिंग नव्हते, आधार लिंकिंग नव्हते, बँक सेडिंग नव्हतं, त्याच्यामुळे तुमचे हप्ता मिळाला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीने हे सुद्धा कामं करून घ्यायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. आणि लाडक्या बहिणींनो आपली योग्य माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांचे पेंडिंग हप्ते असतील किंवा त्यांचे दुरुस्ती असेल eKYC संदर्भात सुद्धा त्यांना मदत मिळेल. व आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.